म्हणजे गरीबाला काय अधिकार नाही काय स्वप्न बघायचा किंवा गाड्या घोड्या घेण्याचा काही हेच नाही समजा आहे ना. फक्त श्रीमंतालाचा अधिकार आहे का हो, तुम्हाला असं वाटतंय का भाई? तर गुड मॉर्निंग सगळ्यात पहिलं तर भावना बहिणो, काय चाललंय, झालंय का नाही आपण जरा तसं. आणि चला आजचा दिवस तुमचा सुखमय आणि आनंदी जाऊ. चला म्हणलं एक छोटीशी बात शेअर करावं की काही असे लोक आहेत बरं का, काही जळके हे जगामध्ये लोक कसे तुम्हाला माहीत नाही का, ते घोड्यावर पण बसू देत नाही आणि पायंदळी पण चालू देत नाहीत, असे काही लोक आहेत या जमान्यामध्ये. तर काही लोक मला अशा कमेंट टाकतात बरं का की बुवा तुझी लायकी नव्हती तर तू गाडी कशाला घेतलीस, हातरून बघूनच पाय पसरायचे, असे काही मला भरपूर कमेंट येतं की दुसऱ्याच्या नावावर तू गाड्या गोड्या घे. तर मला एवढं सांगा बरं भावना बहिणो, आम्ही का म्हणजे आम्ही काही काम नाही करीत का, किंवा माझ्या नवऱ्याला का काम नाही का, किंवा मी काही काम नाही करीत का, म्हणजे आम्ही का दुसऱ्याच्या जीवावर का होय? सांगा बरं तुम्ही सांगा भावना बहिणो, आम्ही दुसऱ्याच्या जीवावर गाड्या घोड्या घेत होतो म्हणजे आम्ही इथपर्यंत आलो तर आम्ही दुसऱ्याच्या जीवावर आहेत का? एक बात सांगा बरं तुम्ही. यांना कसं माहिती आहे, काही लोक असे असतात की यांना माहिती काय नसती पण जळक्यापणामुळे अशा काही कमेंट टाकतात आणि मला त्याचा काही फरक पडत नाही आहे त्या कमेंटचा. कारण कसं आहे माहिती आहे का, ह्या लोकाला काही कामं धामं नाहीत. आणि सांगायची गोष्ट की मी गाडी याच्या त्याच्या नावावर म्हणजे समजा याच्या त्याच्या जीवावर नव्हती घेतली, कारण तेवढी हिंमत आहे माझ्यामध्ये. पण झालं असं की बुवा आयत्या टायमाला आमचे सिबिल खराब दाखिलं, ते म्हणतात ना जेव्हा चक्कर यायचा असतो एखाद्या चक्करमध्ये एखाद्याला कोणी फसवलं, घरचेच फसवले दुसरे कोण नाही फसवलं त्या चक्करमधून, ते चक्रव्यूह नसतो का तसं माणूस असं फसत आहे त्या चक्करमध्ये. तर ते नाव म्हणजे असं एक खूप प्रयत्न करत आहे निघण्याचा आणि त्यावेळेस कोणीही त्याला मदत करीत नाही, कोणीच मदत करत नाही. अक्षरशः तुम्हाला काय सांगू, काही नातेगोते मायावाले असे होते की त्यांच्याकडं म्हणजे पैसे होते आणि त्यांना आता कसं बोलू की त्यांना गाडी मही घ्यायची होती, त्यांनी मला 1.5 लाख मदत नाही केली, पण त्यांना की गाडी दे आम्हाला, आम्ही तुला 2.5 लाख रुपये देतो, पण गाडी दे आम्हाला 16 लाखाची गाडी दे आम्हाला, आम्ही तुला 2.5 लाख रुपये देतो, पण मला मदत 1.5 लाखाची केली नाही. म्हणजे असे काही असतात नातेवाईक, काही लोक असे असतात. तर मी काय कधी दुसऱ्याच्या जीवावर नाही आहे. सांगायची गोष्ट म्हणजे विश्वास ठेवला आपण आपल्या सख्यावर, जे काय आहे तर नाते गोते, विश्वास नव्हता ठेवायला पाहिजे कधी पण. एक सांगायची गोष्ट तुम्हाला एक सांगते भावना बहिणो, कधी जर तुम्ही कोणता व्यवहार करीत असतान, जर तुम्ही एखादा घर घेत असतान, गाडी घेत असतान, किंवा एखादा ढाबा खोलत असताना, हॉटेल किंवा काही बिझनेस तुम्ही जर काही करत असतान, तर 4 लोक जे तुमचे चांगले हित गुजायचे, असं नाही मी म्हणत नका सांगू सगळ्याला, पण जे तुमचे चांगले लोक हित तुमचं जे समजा ठरवणार चांगलं त्यांनाच बोला. बाकी ह्या नाते गोत्याला मधामध्ये घेऊ नका, त्यांना कत्ताय पण हेच नका, इन्व्हॉल्वच नका करू याच्यात या गोष्टी. कारण की तुम्हाला ते काय करते माहिती आहे का, तुमचं माइंड आहे ना चेंज करणार, तुमच्या माइंडमध्ये काही पण भरून देणार, हा ते असं करणार, आता ते तसं करणार, आणि तुमचं माइंड एकतर्फी लगेच चेंज करणार, मग ते काही पण घुसून देणार तुमच्या मनामध्ये. हे अशा काहीतरी गोष्टी आमच्यासोबत झालेल्या आहेत म्हणून सांगते. असं नाही म्हणत तुम्ही म्हणता मग संगीत आहे काय आपण स्वतःच हे करायचं का, व्यवहार करायचा का, आजकालचे लोक तसं नाही म्हणत भावना बहिणो. 4 लोकाला घ्या तुमच्यासोबत, पण त्या चांगल्या लोकाला घ्या, बघा आधी विचार करा. पण ह्या लोकाला नातेवाईका लोकाला कत्ताय पण इन्व्हॉल्व करू नका. हे चांगल्या गोष्टीमध्ये आपल्या कधीच साथ देत नाहीत आणि चांगलं आपल्यासाठी कधीच करणार नाहीत. हे फक्त आणि फक्त वाईटच करणार आपल्यासाठी, आपला फक्त आणि फक्त मागं खिचणार. यांच्या नजरात एक तर आपण काही घेतलं गाड्या घोड्याचं ते चालणार, आणि हिंमत इथपर्यंत आहे मायामध्ये तर मी दुसरी पण घेऊन दाखवून गाडी. कारण की आहे ना, आम्ही लय गरिबीतून पुढं आलोत बघा. मानावर आहे ना ताजी आहे ना 20,000 रुपये महिन्याने काम करतात भावना बहिणी, लोकांचा गुमूत काढतात, रोड दिवसभर झाडतात, उन्हातानात, पाऊस असू, हिवाळा असू, उन्हाळा असू, गु काढ, नाल्या काढ. तुम्हाला माहिती आहे नगरपालिकेचं काम कसं असते. तर आम्ही मेहनत करूनच इथपर्यंत, असं नाही की आम्ही दुसऱ्याच्या जीवावर
आणि दुसऱ्याच्या जीवावर उडी मारतो. पण चला, समोरचा म्हणला की मी तुमची मदत करतो बाबा, आणि झाली आमच्याकडून चूक की बाबा 1 महिना झाला, 2 महिने झाले, आम्ही पैसे नाही देऊ शकलो. असं नाही की पैसे नव्हते म्हणून नाही देऊ शकलो बरं का. लोन आमचं कॅन्सल झालं भावांनो बहिणींनो. की 10 लाखाचं लोनची फाईल आम्ही टाकली होती, 20 लाखाची टाकली होती, दोन्ही पण नामंजूर झाल्या. त्याला मी काय करणार सांगा बरं तुम्ही? काहीच करू शकत नाही ना. मग समोरचं जर आता समजा ज्याच्याकडून पैसे घेतले ते म्हणतो मी जर 2-2 हजाराची रोजची मी दारू पितोय, 3-3 हजाराची मी दारू पितोय, म्हणजे मित्र एवढे घाणेरडेत, मित्र जिंदगी बरबाद काढलेत. असं मला काय नाही घेणं देणं लोकांचं, त्याचं तर मला काय घेणं देणं नाही. कारण की ते मित्रमंडळी ते लोकाला 2-2, 3-3 हजाराची दारू पाजतात. पण मला घरी येऊन सईना, माझ्या घरी जेव्हा माझ्याकडे पैसे होते ना, तेव्हा माझ्याकडे घरी येऊन सईना मला शिवीगाळ करणं, दाजीला बोलणं, उणे दुनं बोलणं, कुचकं काचकं बोलणं की आमच्या घरात हे नाही ते नाही, तुम्हाला पैसे दिलेत म्हणून बरबाद झालो. मग याला 2-2, 3-3 हजाराची मित्रासोबत दारू बरे पिते ते. यांना घरामध्ये डाळ आणायला पैसे नाहीत, पण यांना 3-3 हजार रुपये मित्रासोबत दारू प्यायला आहेत. तुम्ही सांगा मी काय करायचं? मग दिले ना मी त्याच्यापेक्षा जास्त, 1,37,000पेक्षा जास्त 1,65,700 रुपये दिलेत. मग काही चुकलं का सांगा? हिंमत आहे माझ्यामध्ये, असं नाही. हिंमत जर नसती ना तर इथपर्यंत आले नसते. लय दुःखातून आलेले, तुम्हाला पण माहिती आहे. इथपर्यंत किती दुःखातून आले मी मोठ्या. मग 2 लेकरं गेले हे तुम्हाला पण माहिती आहे. विडी होऊन हिंडले, अक्षरशः विडी होऊन 2 वर्ष हिंडलेले बरं का. जरा मला वाटते कमेंट करताना जरा विचार करूनच करावं कमेंट. काय माहीत, जे मला घाण आज कमेंट टाकतात, आज माझ्यावर दिवस ते तुमच्यावर पण येते ना उद्या. आणि हे फेर आहे, ते फिरत असतो. त्याच्यामुळं अशा काही पण कमेंट टाकून नका हे करू. मग 3.5 लाखाचं नुकसान झाले, गाडी पण गेली, तरी पण मी शांत आहे, मी काहीच नाही म्हणत. टाका मग एक कमेंट भावांनो बहिणींनो.